नमो नमः. आज आपण 10वी संपूर्ण संस्कृतसाठी घटक चाचणी क्रमांक 1 यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आता ही नमुना प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे साधारण तुमचा जो घटक चाचणीचा 20 मार्कांचा पेपर असतो त्यामध्ये साधारण कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात याचा एक अंदाज यावा तुम्हाला, म्हणून हा पेपर मी सोडवून दाखवलेला आहे. आता ही नमुना प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे साधारण प्रश्न कसे असतील हा एक तुम्हाला अंदाज येईल. कारण तुम्हाला माहिती आहे आपला कुठलाही पेपर असला तरी साधारण हे ठरलेलं आहे की पहिल्यांदा चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत, म्हणजे चित्रपदकोशचा पहिला प्रश्न असतो, नंतर संख्या असतात, नंतर समय असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे काही असेल ते तुमच्या धड्यांवरती आधारित प्रश्न असतील किंवा सुक्ती सुद्धा आपल्याला जी आहे मग त्याचे श्लोक विचारले असतील, श्लोक लिहा असेल, अर्थ जे काही असेल ते त्याच्यावरचे प्रश्न असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारण ही असणार आहे, पण तरी मी इथे एक नमुना म्हणून तुमच्या समोर एक प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेली आहे. इयत्ता 10वी विषय संपूर्ण संस्कृत 20 मार्कांसाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला अ आहे, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र बघून नाव लिहायचंय. आता तिथे चित्र दिलेलं होतं पण मी ते इथे काही घेतलेलं नाहीये. बघा, 4 पैकी कोणतेही 2 तुम्हाला व्यवस्थित लिहायचे 2 मार्कांसाठी. त्यासाठी चित्रपदकोश व्यवस्थित तुम्ही ते शब्द एकदा लक्षात घेऊन नंतर न बघता आपल्याला लिहिता येत आहेत का हे चेक करणं महत्वाचं आहे. पहिलं चित्र दिलं होतं रबरी शिक्क्याचे चित्र. त्याला काय म्हणतो आपण? रबरी शिक्का, मृदू मुद्रा. मृदू मुद्रा. सीडीचं चित्र होतं सांद्र मुद्रिका. त्याच्यानंतर जेवणाच्या डब्याचं चित्र होतं. जेवणाच्या डब्याला काय म्हणतो आपण? पाथेय पात्रम. आणि जिलेबीचं चित्र होतं ज्याला म्हणतो आपण कुंडलिका. तर यापैकी कोणतेही 2 शब्द तुम्ही व्यवस्थित लिहिलेत तर 2 मार्क मिळणार आहेत. त्यासाठी चित्रपदकोश व्यवस्थित केलं पाहिजे. हा प्रश्न बघा, त्यातला संख्या हा अक्षरैहि वा अंकैहि लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. 2 मार्कांसाठी आहे हे 3 दिलेत, म्हणजे 3 10 2, म्हणजे 3 पैकी 2 कोणतेही तुम्हाला लिहायचे. बघा, 56 दिलेला आहे, म्हणजे काय लिहिणार आपण? षट पंचाशत. बरोबर आहे, षट पंचाशत. पुढे आहे अशीतिही, म्हणजे किती? 80. आणि 93 म्हणजे त्रिनवतिही. त्रिनवतिही. त्यासाठी 1 ते 100 संख्या अक्षरात अंकात व्यवस्थित, महत्वाचं म्हणजे अक्षरातच कशा लिहिलेल्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. आणि पुढे बघा, समय स्तंभ मेलनम कुरुत. आता जोड्या लावायच्या आहेत. अ गट आणि आ गट हे दिलेलं आहे तुम्हाला. बघा, सपाद त्रिवादनम असं दिलंय. आणि इकडे काय काय दिलंय? 11 वाजून 10 मिनिटं, 3 वाजून 15 मिनिटं आणि 10 वाजून 50 मिनिटं असं दिलंय. मग बघा, सपाद त्रिवादनम म्हणजे 3:15 वाजलेले आहेत. मग उत्तराणी, मध्ये मी उत्तर लिहिलेत, त्याच्यात 3:15 असं आपण लिहू शकतो. पुढे आहे दशोन एकादश वादनम. दशोन म्हणजे काय? 10 मिनिटं कमी आहेत. किती वाजायला? एकादश वादनम, 11 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. म्हणजे किती वाजलेले आहेत? 10 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. इथे मुद्दाम चुकण्यासाठी म्हणून त्यांनी बघा 11 वाजून 10 मिनिटं हा पण ऑप्शन दिलाय. पण 11 वाजून 10 मिनिटं असतं तर कसं झालं असतं? दशाधिक एकादश वादनम असं आलं असतं. पण आपल्याला दशोन दिलंय, त्याच्यामुळे 10 वाजून 50 मिनिटं. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. हे तर झालं चित्रपदकोश, संख्या, समय, हे झालं आपलं साधारण. आता घटक चाचणी 1 साठी पहिला जो धडा आहे तुमचा आद्य कृषकः पृथुवैन्य असतो. त्याच्यानंतर व्यसने मित्र परीक्षा असतो, सुक्ती सुद्धा आणि व्याकरण भाषासूत्रम 1 आणि अभ्यासपत्र 1. साधारण हे सगळं असतं. त्यातला प्रश्न दुसरा आहे बघा, गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. गद्यांश वाचून खाली कृती दिलेल्या करायच्या आहेत. 5 मार्कांसाठी हा पॅरेग्राफ
आहे. म्हणजे खालचे जे प्रश्न आहेत ते 5 मार्कांसाठीचे आहेत. आधी पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा. बघा, पॅरेग्राफ आहे, तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तर पहिल्याच वाक्यावरून तुम्हाला कळेल हा आद्य कृषक पृथुवैन्य या धड्यातला पॅरेग्राफ दिलेला आहे. काय म्हटलंय, तेव्हा पृथुराजाने त्यासाठी धनुष्य सज्ज केलं. तदा भूमी स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता. त्यानंतर भूमीने काय केलं, स्त्री रूप घेतलं आणि त्याच्या समोर प्रकट झाली. प्रकटिता अभवत अवदच्च, प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, तव पिता दुःशासक वेनराज. तुझे जे वडील होते दुःशासक होते वेनराज, त्यांनी काय केलं, राजधर्मस्य पालनम ना करोत, राजधर्माचं पालन केलं नाही. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. काय सांगते ती भूमी, तर तुझ्या वडिलांच्या या अशा वागण्यामुळे, चोर आणि लुटारूंच्या भीतीमुळे मी काय केलं, धनधान्य पुष्पफळ हे जे काही असेल सगळं ते मी माझ्या पोटातच ठेवलेलं आहे. त्वम तू प्रजाहित दक्ष नृपः, पण तू कसा आहेस, प्रजाहित दक्ष राजा आहेस. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोषि तर्हि अहम प्रसन्ना भविष्यामी. जर तू प्रयत्न करून कृषी कार्य केलंस, शेतीचं काम जर केलंस तर मी प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज, म्हणून काय कर, धनुष्याचा तू त्याग कर, सोडून दे धनुष्य. खनित्राणी हलान कुद्दालकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यम कुरु. आणि काय कर, शेतीची ही सगळी अवजारं घेऊन प्रजाजनांबरोबर कृषी कार्य कर. असा हा पॅरेग्राफ दिलाय. त्याच्यावरचे आता प्रश्न बघा. पहिला आहे, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहायचंय. वाक्य बघा काय आहे, भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी यतः. भूमीने धनधान्य पुष्पफळ हे सगळं स्वतःच्या पोटात ठेवलेलं होतं. यतः, यतः म्हणजे कारण, का ठेवलं होतं, तर 2 ऑप्शन दिलेत बघा. पुढे डॅश 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 आहे आणि 2 ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे वेनभूपः दुःशासकः आसीत. वेनराजा कशा होता, दुःशासक होता. आणि दुसरं आहे भूमी स्वभावेन कृपणा आसीत. म्हणजे जी भूमी आहे ती स्वभावाने कृपण होती का, कंजूष होती का, तर नाही. उत्तर काय बरोबर आहे, पहिलंच उत्तर बरोबर आहे. वेनभूपः दुःशासकः आसीत. म्हणून तुम्ही हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आणि जे उत्तर लिहिलंय त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायची. भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी यतः वेनभूपः दुःशासकः आसीत. हे 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. नंतर बघा, कह कम वदती, कोण कोणाला म्हणालं ते लिहायचंय. त्वम तू प्रजाहित दक्ष नृपः, कोण म्हणते हे, तर ती भूमी पृथुराजाला म्हणाली. मग बघा, भूमी ही पृथुनृपम वदती असं तुम्ही लिहिणार आहे. असं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. पण कह कम वदती हे लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो ते वाक्य म्हणतो आहे त्याची प्रथमा विभक्ती वापरायची. आता इथे कोण म्हणतंय हे वाक्य, भूमी म्हणतेय, बरोबर. मग भूमी ही प्रथमेचं एकवचन आहे. भूमी शब्द कोणाप्रमाणे चालतो हे माहिती पाहिजे, तर मतीप्रमाणे चालतो. मती 8वीला शब्द तुम्हाला होता. आणि ज्याला ते वाक्य म्हणत आहे त्याची द्वितीया विभक्ती वापरतात, हे विसरायचं नाही. द्वितीया म्हणजे कोणाला म्हटलंय, पृथुराजाला, म्हणून पृथु नृपम. पृथुनृप देवप्रमाणे चालतो शब्द, देवम सारखं नृपम द्वितीया एकवचन केलेलं आहे. ठीक आहे. या बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे बघा, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायला सांगितलंय. भूमी ही केन उपायेन प्रसन्ना भवती. भूमी कोणत्या उपायाने प्रसन्न होणार आहे असं ती म्हणाली आहे.
तिने काय सांगितलंय की जर पृथ्वीराजाने प्रयत्नाने कृषी कार्य केलं तर ती प्रसन्न होईल. मग थोडस आपल्याला वाक्य व्यवस्थित लिहायचंय. यदि पृथुभूपः प्रयत्नेन कृषी कार्यं करोति तर्हि भूमिः प्रसन्ना भवती. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर आपण जसं पॅराग्राफ मध्ये आहे तसं लिहू शकत नाही. त्यासाठी थोडेफार बदल केले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे काय विचारलाय. ठीक आहे, हा पण एका मार्काला विचारलाय. पुढचा प्रश्न बघा. संधी विग्रहम कुरुत ना करोत. न अधिक काय येईल? अकरोत, ना करोत. हा पण एका मार्काला आहे. आणि पुढे लकारम लिखत म्हटलंय, लकार लिहायचं आहे. अतः धनुः त्यज. मग त्यज हे जे क्रियापद आहे कशाचं आहे? लोट लकाराचं क्रियापद आहे. लोट लकार म्हणजे आज्ञार्थ. तुम्हाला जर हे समजत नसेल तर बघा, ही काय केलेली आहे? त्या भूमीने आज्ञा केलेली आहे राजाला, बरोबर आहे. तू काय कर? धनुष्याचा त्याग कर. आज्ञा आहे म्हणजेच आज्ञार्थ आहे आणि आज्ञार्थ म्हणजेच लोट लकार. इथे लोट लकाराचा मध्यम पुरुष एकवचनाचा शून्य प्रत्यय लागलेला आहे, त्यज. हे पण लकार ओळखा, एक मार्कासाठीच होतं. असे हे 5 प्रश्न झाले बघा. हे 5 झाले. उचितम कारणम असेल, कह कम वदती, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, संधी विग्रह आणि लकार लिहायचा आहे. आता पुढे जाऊयात. बघा इथे दुसरा गद्यांश दिलाय. इथे गद्यांश शब्द आहे. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. गद्यांश आता वाचूयात आपण. बघा, अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. ठीक आहे, व्यसने मित्र परीक्षा मधला पॅरेग्राफ आहे. चंपक नावाचं अरण्य होतं. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकः च स्नेहेन निवसतः स्म. अरण्यामध्ये चित्रांग नावाचं एक हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा अगदी प्रेमाने राहत होते. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा काय झालं? चित्रांग या हरणाला फिरताना कुठल्या तरी एका कोल्ह्याने पाहिलं. क्षुद्रबुद्धिः नामसः शृगालः स्वार्थ हेतुना मृगेण सह मित्रताम् ऐच्छत्. क्षुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा त्याने स्वार्थ हेतूने हरणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. अस्तंगते सवितरी म्हणजे सूर्य मावळला असता तो क्षुद्रबुद्धी कोल्हा हरणाबरोबर हरणाच्या निवासस्थानी गेला. मृग शृगालौ दृष्ट्वा म्हणजे हरिण आणि तो कोल्हा यांना पाहून काकः अवदत. कावळा म्हणतो आता, सखे चित्रांग कोयम द्वितीयः. अरे मित्रा चित्रांगा, हा दुसरा कोण आहे तुझ्या बरोबर? मृगः अब्रूत. हरिण म्हणतोय जंबुकः अयम. कोणे हा? हा कोल्हा आहे. अस्मत् सख्यमिच्छति. आपल्या बरोबर मैत्री करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. काकः उपादिशत. कावळ्याने कोणता उपदेश केलाय? अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता. अचानक अपरिचित अशा माणसाबरोबर मैत्री करणे योग्य नाही. म्हणजे अचानक आलेल्या आणि सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनोळखी अशा माणसाबरोबर मैत्री करू नये. तदाकर्ण्य जंबुकः सकोपम आह. ते ऐकून कोल्हा म्हणतोय रागाने, मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत. म्हणजे काय? जेव्हा कावळ्याला असं तो म्हणतोय की हरणाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिलेलं असेल तेव्हा तुम्ही सुद्धा दोघं एकमेकांसाठी अनोळखीच होता. अनोळखीच होता. यथा अयम मृगः मम बंधुः तथा भवानपि. ज्याप्रमाणे हा हरिण हे हरिण माझा भाऊच आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा. मृगः अब्रवीत. हरिण म्हणतोय अलम विवादेन. आता तुमचं हे वादविवाद पुरे झाला. भांडण बाज झालं. वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसामः. आपण सगळे आनंदाने एकत्र राहूयात.
काकेनोक्तम, कावळा म्हणतोय, एवमस्तु म्हणजे ठीक आहे. हा पॅराग्राफ आहे. जरी माहिती असलं आपल्याला सगळं याच्यातलं तरी एकदा पुन्हा पॅराग्राफ व्यवस्थित बघायचा. बघा, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, हा सुद्धा पॅराग्राफ 5 मार्कांसाठी दिलेला आहे. मग बघा 5 प्रश्न आहेत. काकेन एवमस्तु इति डॅश डॅश उक्तम, म्हणजे कावळ्याने म्हटलं ठीक आहे, पण हे अनिच्छया म्हणजे इच्छा नसताना म्हटलंय की सुखाने म्हटलंय, सुखेन, तर अनिच्छया बरोबर आहे. म्हणजे आता मित्र म्हणतोय म्हणून ठीक आहे जाऊ दे, भांडण आता बास करूया आणि जाऊ दे, एकत्र राहायचं म्हणतोय तर ठीक आहे, अशा पद्धतीने अनिच्छया इच्छा नसताना त्याने ते म्हटलेलं आहे. म्हणून काकेन एवमस्तु इति अनिच्छया उक्तम. हे एका मार्कासाठी होतं. पुढे बघा, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. वाक्य काय बघा, शृगालः काकेन सह सख्यम इच्छति स्म. काय म्हटलंय, कोल्हा कावळ्याबरोबर मैत्री करू इच्छित होता. आता कावळ्याबरोबर नाही, पण त्याला हरणाबरोबर मग खरं मैत्री करायची होती, त्याच्यामुळे हे वाक्य आहे असत्यम. हे सुद्धा एका मार्कासाठी आहे. पुढे बघा, गद्यांशात द्वे पूर्वकालवाचक धातू साधित अव्यये चित्वा लिखत. पॅराग्राफ मधले 2 पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय शोधायचे आणि लिहायचे. आता कोणते असतात पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय? 2 आहेत, त्वांत आणि लबंत. मग बघा आपल्याला काय सापडते का पॅराग्राफ मध्ये, तर आहे आकर्ण्य हे लबंत आहे आणि दृष्ट्वा हे त्वांत आहे. त्यासाठी पॅराग्राफ व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, तरच हे तुम्हाला सापडणार आहे. बघा, संधीमध्ये सुद्धा हे असू शकतं. इथं दृष्ट्वा आलंय आणि इथे आकर्ण्य आलेलं आहे. हे पण एका मार्कासाठीच होतं. पुढे बघा, सूचनानुसारम कृती ही कुरुत. काय सांगितलंय, मृग शृगालौ दृष्ट्वा काकः अवदत. हरिण आणि कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला, हे वाक्य. आणि त्वांत व्यम निष्कासयत म्हटलंय, त्वांत काढा असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जर त्वांत कसं काढायचं हे जर येत नसेल, व्यवस्थित जमत नसेल, तर मी आता एक सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत ही एक सिरीज बनवलेली आहे व्हिडिओची, ज्याच्यामध्ये हे त्वांत काढा असेल, स्म काढा असेल, प्रयोग कसा बदलायचा, असे वेगवेगळे व्याकरणाचे घटक मी घेणार आहे. त्याच्यामध्ये याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्वांत अव्यय काढा. तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळेल, हे सूचनानुसार वाक्य परिवर्तन करा अशी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे संस्कृत व्याकरणाची. त्याच्यामध्ये बरेच उदाहरणं घेऊन मी हे समजावून सांगितलंय, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. काय करायचं, दृष्ट्वा हे त्वांत आलेला आहे, हे तर लिहायचं नाहीच आहे, पण त्यामध्ये जो धातू आहे दृश्य पश्य, त्याचं रूप या वाक्यातल्या क्रियापदाप्रमाणे करायचं, म्हणजे अवदत प्रमाणे करायचंय. मग कसं होईल बघा, मृग शृगालौ अपश्यत काकः अवदत आणि शेवटी च हे वाक्य जोडण्यासाठी लिहायचे. हे पण 1 मार्काला आहे. पुढचं बघा, प्रश्न निर्माण करायचा आहे. प्रश्न निर्माणम कुरुत अस्तंगते सवितरी सह मृगस्य निवासस्थानम गतः. याला अंडरलाईन त्यांनी केली आहे. मग आता कधी तो हरणाच्या निवासस्थानी गेला असा प्रश्न निर्माण करायचा आहे, कधी किंवा केव्हा. या अर्थी कदा हे एक अव्यय आहे आपल्याकडे. मग कदा सह मृगस्य निवासस्थानम गतः प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही, कारण आपण प्रश्न तयार केलेला आहे. हे सुद्धा एका मार्कासाठी आहे. अशा पद्धतीने हे 5 प्रश्न झाले, एकेका मार्कासाठी 5 मार्काचा पॅराग्राफ. पुढचं बघा, प्रश्न 3 आहे अ, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पद्यांश आहे, 2 श्लोक दिलेत, ते बघून कृती करायची आहे. 3 मार्कासाठी आहे हा प्रश्न. बघा, पहिला आहे निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः.
आणि दुसरा श्लोक दिलाय, आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. हे 2 श्लोक दिलेत आणि खाली त्यावरती प्रश्न आहेत बघा. पूर्ण वाक्येन उत्तरत म्हटलंय. पहिलं, धीराः कस्मात् मार्गात पदं न प्रविचलन्ति. म्हणजेच धीराः कोणत्या मार्गापासून त्यांचं पाऊल ढळू देत नाहीत, तर न्याय मार्गापासून. म्हणून धीराः न्याय मार्गात पदं न प्रविचलन्ति असं आपण उत्तर लिहू शकतो. न्याय मार्गात. एका मार्कासाठी हा प्रश्न आहे. पुढचा बघा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. बकास्तत्र काय होईल विग्रह? बकाः अधिक तत्र. आणि आत्मनो मुखदोषेण आत्मनः अधिक मुखदोषेण. हे एका मार्कासाठी आहे. विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत. जोड्या लावायच्यात विशेषण आणि विशेष्याच्या. बघा, विशेषण दिली आहेत न्यायात आणि धीराः. विशेष्य आहे जनाः सारिकाः पथः. आता बघा, न्यायात न्यायात पथः विशेष्य येईल आणि धीराः जनाः. कारण न्यायमार्ग आणि धीराः जनाः. हे 3 झाले बघा प्रश्न. 3 मार्कासाठी 1 1 आणि हा खालचा 1 विशेषण विशेष्य. आणि आता 2 मार्कासाठी पुढचा प्रश्न आहे. अन्वयम पूरयत. अन्वय पूर्ण करायचा आहे बघा. रिकाम्या जागा पूर्ण करायच्यात. तुम्हाला 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. सोपा असतो अन्वय. तुम्ही जर बघितलं सुक्ती सुद्धा म्हणजे जे श्लोक आहेत त्यांच्या खाली अन्वय सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आणि जर तुमचा श्लोक पाठ असेल तर काय करायचं, जे शब्द तिथे नाहीयेत ते व्यवस्थित अर्थ बघून घालायचे आहेत. बघा, विद्या नाम नरस्य डॅश रूपम. विद्या हे माणसाचं अधिकचं सौंदर्य आहे, त्याच्यामुळे अधिकम रूपम. प्रच्छन्न गुप्तम धनम. गुप्त असं धन आहे. विद्या भोग करी डॅश डॅश. काय येईल? विद्या भोग करी यशः सुख करी. पुढे विद्या गुरुणाम गुरुः. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. डॅश विद्या बंधुजनः. कधी विद्या एका भावंडासारखी आहे तर विदेश गमने. विदेशात गेले असता विद्या ही अगदी आपल्या नातेवाईकांसारखी आपल्या कामी येते. आणि विद्या परम दैवतम. विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे. विद्या डॅश पूज्यते न तू धनम. कुठे विद्येची पूजा केली जाते आणि धनाची नाही, तर राजसू. विद्या राजसू पूज्यते न तू धनम. आणि विद्याविहीनः पशुः एव. विद्येशिवाय असणारा माणूस काय आहे, तर पशुच आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा अन्वय पूर्ण करायचा होता 2 मार्कासाठी. अशा पद्धतीने हा 20 मार्कांचा एक आपण नमुना किंवा सरावासाठी एक प्रश्नपत्रिका ही बघितलेली आहे. ठीक आहे. हा एक सरावासाठी पेपर आहे, त्याच्यामुळे साधारण प्रश्न अशा प्रकारचे येऊ शकतात. ठीक आहे. याचा तुम्ही अभ्यास अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.